नमस्कार मित्रांनो, मीच आहे साहिल आणि आज आपला माडाचा दिवस आहे. तर आपण आज ब्लॉगमध्ये तेच बघणार आहोत की आज आपली ग्रामदेवची पालखी आहे ती आज सजेल आणि पालखी मंदिरातून बाहेर येईल, पडेल व सानेवर बसेल आणि मग आज आपण रात्री माड आणायला जाऊ. तर आज ब्लॉगमध्ये स्पेशल हेच आहे. चला तर मग बघूया सर्व. तर मित्रांनो, आपण आता निघालो आहे घरातून. दुपार झाले आणि आजच्या दिवशी आपण आपला माड कसा आणतात आणि पालखी बाहेर जेव्हा पडते ते सर्व बघणार आहोत. चला तर मग. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे देवळात, ग्रामदेवतेच्या वाघजाई देवीच्या. इथे होम पण बांधून झाला आहे. उद्या शिमग्याचा इथे आपली सान आहे आणि देवळात पालखी पण बांधून झाले. चला दाखवतो. हीच आहे पालखी वाघजाई देवीची. आणि ग्रामदेवता. सर्वजण आता येत आहेत मंदिरात एक एक करून. बाई देवा संपा वागदायचं के माना जुगाय जागपता वाला संको मानको उंबर बाय वागदायचं के आज तुझा सिंगारा निघाले आहे. आज मूर्तीच्या पालखीमध्ये येऊन बसते आणि पालखीत येऊन बसताना तुझं संघाचे असणारा संपूर्ण रथ ते संघाती घेऊन तो आपला खेळ गायला उद्या तुझं शिमगाय आणि आज पण शिमगाय. तर बाय तुझा तो बाहेर पडणार आहे. तर आता हे तुझं ह्या वाडीमध्ये जे बालगोपाल आहेत ते तुला आपल्याला नाचवणार आहेत. तुझे हौस करणार आहे, त्यांची हौस होणार आहे. तर बाय त्यांना सगळ्यांना आरती बाय सुखा सांभाळ आणि जसं आपल्या कोणाला सांभाळाय असा सगळ्यांना आपली बाय सुखा सांभाळ बाय. पालखी आपल्या देवळातून बाहेर पडेल, सानेवर जाऊया.
तिकडच्या पहिले सानेवर जाईल. ही फुलं वाटतायत मगाशी काढलेली, कानात लावतात ती. देवाला गारणं घालून ही फुलं अर्पण करायची. काय केलं पालखी आता देवाच्या सानेवर चालली समोर मंदिराच्या. साडे 8 वाजता आपण सगळेजण माळ आणायला निघणार आहोत. सूचना सगळे लक्षात घ्यायचे. धन्यवाद. सानेवर आता पालखी बसलेली आहे आणि आता जेवणाची तयारी होते इथे. रात्री देवळातच जेवण वगैरे होईल आणि मग 8:30 वाजता माळ आणायला जाणार सर्व. तर आता आपण घरी जाऊन येऊया मित्रांनो. आता रात्रीचे 7 वाजलेत आणि आता आपण परत चाललो आहे देवळात. पहिला आपण होळीकडे जाऊ, बघू होळी पेटवले का. होळी आज शेवटची होळी, आज होळी पेटवून झाली असेल तर डायरेक्ट देवळात जाऊ. तिकडेच रात्रीचं जेवण, म्हणजे आता 7:30-8ला आणि मग 8:30ला माड आणायला. चला तर मग आता आपण आलो होळीकडे. होळी आज शेवटची होळी पेटवूया. आज जास्त पोरं आलीत नाही, 7 वाजले लवकर आहेत, लोक आताच घरी गेले. तर मित्रांनो आता होळी पेटवले आहेत आणि दिंडे पण टाकलेत आपण होळीत. जास्त पोरं आले नाहीत आज, कारण देवळात आहेत बहुतेक पोरं. शेवटची होळी आजची. कुठे आहे तुझा साहिल? हा बघ, हा बघ. हा दिंडे आता पडतायत. हा शीत पाडतोय मस्त. मी साईडला काढतो इकडे. घेतला मला हे शीत काढलं. हे बघ काय दांडक आतमध्ये आमचे पैसे बनवेल.
तर आता आपण चाललोय परत होळी पेटवून वगैरे देवळात रात्री देवळात. आता इथेच जेवणार आपण आणि मग माडांना जाणार. चला तर मग इथे आता जेवायला बसतायत सगळे इथे आणि बाहेर. तर आता आपण पण बसूया जेवायला. आपण पण बसलोय जेवायला. तर आता मित्रांनो जेवण झालंय सर्वांचं आणि तर आता थोड्याच वेळात निघतील सर्व माड आणायला वाजवत गाजवत. लांब जायचंय चालत सर्व एकत्र जाणार आणि नाचवत घेऊन येणार. तर हीच मजा आहे. चला तर मग बघूया.